हाय, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघितलं कप्तान कुर्तीचं. आता आपण त्याला अस्तर लावून कसं शिवायचं हे बघतोय. सेंटरला गळा ॲडजस्ट करून मी गळा लावते. फ्रंट बाजूवर आपण अस्तर ठेवलेलं आहे आणि शिलाई मार्जिन देऊन आपण गळा स्टिच करतोय. सगळीकडे पिना लावून घ्यायचे आहेत. सेंटर जोडून तिथे नॉच दिले होते मी. मागचा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पूर्ण गळा मी राऊंडमध्ये शिवून घेते. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स करा. तुमच्या इतर मैत्रिणींना हे व्हिडिओ शेअर करा. आता हा पूर्ण गळा लावून घेतला आहे. मधलं कापड आपण कट करून घ्यायचं आहे. माझे आधीचे व्हिडिओ कसे वाटले नक्की सांगा. आत्ता खूप फॅशन आहे या कप्तान कुर्तीची. तुम्ही पण शिवून बघा. हे सगळं कट करून मधलं कापड आपण कट करून घेतोय. हे अखंड कापड शिवायला लागतं, त्यामुळे मशीनवर पूर्ण हे होतं. ड्रेस शिवताना आपण वेगवेगळे भाग शिवून मग जोडतो. हे पूर्ण अखंड ह्याच्यात आपण शिवतोय. शोल्डरला कुठेही मध्ये जोड नाही आहे. आधीचा व्हिडिओ कटिंगचा बघा, मग हा बघा तुम्ही. हे नॉचेस दिलेत नेकला. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगत जा. नवीन व्हिडिओ करायला आनंद वाटतो. हे कंप्लीट अस्तर आपण मागे टाकायचं आहे. त्याच्यावर आपण दाबटीप मारून घ्यायची नेकला. तुम्ही दुसऱ्या कापडामध्येही कप्तान कुर्ती शिवून घेऊ शकता, पण हे 10-11 इंचाचे हातच छान दिसतात. याच्यापेक्षा मोठ्या पानाचं कापड घेतलं तर मग आपल्याला काठ जोडावे लागतील कट करून. हे मी 2 मीटर अस्तर वापरलंय आणि 2.5 मीटर खणाचं कापड आहे. आता आपण हे अस्तर आपण आपल्या ह्याच्यानुसार कट केलेलं आहे. आता हे शोल्डर जोडायचे आहेत. तर हे आपण टेबलवर हे केलेलं आहे. तुम्ही असं फॅब्रिक ग्लूने पण हे करू शकता, चिकटवू शकता, म्हणजे अस्तर हलणार नाही. किंवा तुम्ही पिना लावू शकता. ऑप्शन आहेत तुमच्याकडे. फॅब्रिक ग्लूने असे मध्ये मध्ये डॉट देऊन हे करायचं, अस्तर अटॅच करायचं की टाचण्या लावायच्या, हे तुमच्याकडे, तुम्ही ठरवा. म्हणजे मशीनवर आपल्याला स्टिच करायला, आता हे अस्तर आपण स्टिच करायचं आहे, मशीनवर जोडून घ्यायचं आहे. खाली अस्तर दुमडून घ्यायचं आणि मग जोडायला घ्यायचं.
शिवायला खूप सोपं आहे. शिवून बघा, मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला. आधीचे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही. मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये टिप्स आहेत. दोरा सारखा तुटत होता त्यामुळे वेळ गेला आहे थोडा. हे आपण चारी साईड आपण स्टिच करून घेतलेले आहेत. आता आपण 8 इंचावर मार्किंग करायचं आहे शोल्डरपासून. आणि इथे आपल्याला चेस्टचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुझिंग. आता मी 42चा शिवते म्हटल्यावर 10.5 प्लस अर्धा 11वर टाकायचं. तुम्हाला एकदम फिटिंग पाहिजे तर 10.5वर टाकलं तरी चालेल. कमर 15 इंचावर मार्क करायचं. 9.5ची माझं हे ते घडी येते 39ची कंबर आहे प्लस अर्धा इंच लुझिंग. आता सीट गिअरला मार्क करताना 46चा सीट गिअर आहे. 11.5 प्लस 1 इंच केलं तरी चालेल. सीट गिअरला थोडं 1-1.5 इंचाचं लुझिंग दिलं तरी चालेल. ते तुमच्या आवडीनुसार सीट गिअरचं मेजर किती लुझिंग द्यायचं आहे ते टाकायचं. तसंच हे पाठीमागे पण पाठच्या बाजूला मार्क करून घ्यायचे, कारण आपण बाहेरच्या बाजूनी शिलाई मारणार आहोत. ते किती सीट गिअरला लुझिंग पाहिजे, 1-1.5 इंचाचं की तुम्ही ठरवायचं, अर्धा इंचाचं. आणि खाली स्ट्रेट थोडं खाली ओपन ठेवायचं, शेवटपर्यंत टिप मारायची नाही. आता हे मशीनवर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. पिना लावून घेतल्यात, तुम्ही पण तशाच पिना लावून घ्या. अगदी शेवटपर्यंत टिप मारायची नाही आहे. अस्तरच्या बरोबर बाजून माझी टीप आली. अस्तर जेवढं आपण आतून कटिंग करून घेतलेलं तर इकडच्या साईडने मारून घ्यायची. खूप इझी आहे शिवायला, फक्त अस्तर लावून शिवताना थोडा वेळ जातो. सीट गिअरचा मेजरमेंट तुमच्या आवडीनुसार घ्या. 1-1.5 इंच किती तुम्हाला लूज ठेवायचे सीट गिअरला. आता खालीची पट्टी दुमडून घ्यायचं बॉटमचं. तुम्हाला खाली गोंडे लावायचे असेल तर तुम्ही गोंडे अटॅच करू शकता कसंही. आता ह्याचा फ्रंट बॅक सेम असतो. तुम्हाला फ्रंटच्या साईडला नथीचा हल्ली तयार पॅच मिळतात, ते नथीचं पॅच पण तुम्ही अटॅच करू शकता.
आणि नुसताही घालू शकता. दोन्ही साईडने टीप मारून घ्यायचं. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगत जा. नवीन व्हिडिओ द्यायला उत्साह वाटतो. तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगत जा. नवीन व्हिडिओ कटोरी ब्लाऊजचा मी पुढचा देणार आहे. मी पेपरवरच कटिंग दाखवणार आहे. थँक्यू.